खूप धन्यवाद. कव्हरच्या वरतून कमालीचा फटका साई मोकलच्या अनिकेत मोकलच्या बॅटमधून निघाला. हा साई गावचा खेळाडू खेचतो इथे चौकार. पाटील निखिल बाबर देखील या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. सन्माननीय नशीब बोईर साहेब कोली कोपरचे यांनी पुरस्कृत केलेला मीत 11 साई आणि त्यांच्या विरोधात जानमान जोवेली काय फटका खेचलाय. घुटना टेक और तमाशा देख अनिकेत मोकलचा तडाखा षटकार. जानमान जोवेली संघाच्या विरोधात अनिकेत मोकलची जबरदस्त बॅटिंग करतोय मीत 11 साई हा संघ. सन्माननीय नशीब शेठ बोईर साहेब कोली कोपरचे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधात जानमान जोवेली पहिल्यांदा खेळतोय साई संघ या कर्जत तालुक्यामध्ये. आणि जानमान जोवेली प्रश्नच येत नाहीयेत. आमच्या तालुक्यातील अनेक स्पर्धा खेळण्याचं मान पटकावलं या संघाने. स्पर्धेचे शिल्पकार मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय जितेंद्रभाई पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 वर बिनबाद 10. दरम्यान या ठिकाणी आपण मान्यवरांना आमंत्रित करूया. अर्थातच विनोदजी भगत यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. त्याच समेत मुकेशजी लबडे सर, सुरेशजी तुपे, रुपेशजी जाधव, अमितजी तुपे, निलेशजी लबडे, आतिश तुपे, ईश्वरजी मिसाल, शिरीषजी तुपे आणि समाधानजी नागते या सर्व मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती येऊन काय बॅटिंग करतोय ते अनिकेत मोकल. फटक्यांची आतषबाजी, कलात्मक फटका कव्हरच्या दिशेने चौकार अनिकेतच्या बॅटमधून. आक्रमण फार क्वचित पाहायला मिळतं. राईट आर्म राऊंड द विकेटने अनिकेत मोकलच्या विरोधात गोलंदाजी करतोय महेंद्र धुळे आणि त्याच्या विरोधात अक्षरशः बरसलाय तो अनिकेत मोकल. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून. धमाकेदार सुरुवात मीत 11 साई संघाची. धावसंख्या पुढे आला, स्टेप आउट झाला होता फलंदाज. लॉंगॉनच्या दिशेने करण धुळे तैनात आहे. जानमान जोवेली संघाचा आणखी एक स्टार खेळाडू सध्या इन ॲक्शन पाहायला मिळतोय. एकेरी धावफलक जाऊन पोहोचेल ते आता 15 वरती 15. 2 चौकार 1 षटकार. धावसंख्या होती 14. त्यानंतर इथे घेतले सिंगल. स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय जितेंद्रभाई पाटील. आज या मंचावरती आपण पिट्याभाई यांना पाहिलं. मनसेचा वर्धापन दिन सोहळा संपन्न होईल उद्या 9 मार्च 2006 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली होती आणि आज 9 मार्च 2025 वर्धापन दिनाचा सोहळा देखील या क्रीडांगणावरती संपन्न होणार आहे. धीम्या गतीचा हा चेंडू होता. 2024 हे माफी असावी. पटकन मी 25 म्हटलं. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलक येते मात्र 15. 15 धावा धावफलकावरती. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती मीत 11 साई संघाची जोवेली संघाच्या विरोधात. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. या अगोदरचा सामना झाला होता कर्जत विरोधात खालापूर. या लढतीसाठी निकेश राऊत त्याचबरोबर त्यांचे सर्व साथीदार ओमकार असेल, अक्षय असेल यांचं योगदान फार महत्त्वाचं ठरलं आणि शेवटी ती लढत झाली आणि कर्जत तालुका मनसे रायगड चषकामध्ये जिंकला. अनेक शुभेच्छा येत आहेत.
जर्मन जुवेली संघासाठी मात्र इथे शुभेच्छा येतात चेतनजी धुळे यांच्या वतीने. जुवेली पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. चला 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्येच कंप्लीट करायचे आहेत. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा ही सर्वांनाच नम्रतेची विनंती. रॉकी भाई सर्वांचे अगदी काळजी घेत आहेत. प्रत्येकजण जेवला की नाही जेवला, आमचे स्वयंसेवक असतील, समालोचक असतील, आमचे पाहुणे, सर्वांच्या भोजनाची व्यवस्था त्यांच्या खांद्यावरती आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. तुषार शेळके यांचे देखील मनापासून आभार. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या तब्बल 15-15. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो विवेक गायकवाड. पॉवर प्लेचं दुसरं षटक. संदेशसाठी टाकलेला हा चेंडू होता. थोडा धीम्या गतीने बाउन्सरचा इथे वापर. सन्माननीय अमितजी ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ केला. पहिल्या रात्रीमध्ये माजी आमदार मनसेचे नेते नितीनजी सरदेसाई साहेबांची उपस्थिती आणि त्याचबरोबरीने उद्या खास पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभणार आहे. खास पाहुण्यांची उपस्थिती. खोलात टाकला आता चेंडू. सन्मान दिला या चेंडूवरती. हलक्या हाताने फक्त ढकललाय. दुसरी धाव घ्यायची आहे. धावलाय अनिकेत, धावलाय संदेश देखील धावलाय आणि पंचांकडे अपील केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न शेवटी थांबवलंय. पाहूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. हॅलो. आदरणीय मुकेशजी लबडे, आदरणीय सुरेशजी तुपे, रुपेशजी जाधव, अमित तुपे, निलेशजी लबडे, आतिशजी तुपे, ईश्वरजी मिसाल, शिरीषजी तुपे आणि समाधान नागते यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. खास करून अक्षय राऊत आपली वाट पाहत आहेत. नॉट आउट. बॅटर नॉट आउट आहे. पोहोचलाय. 2 धावा जोडल्या जातील. 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचला आता 17 17. आदरणीय नरेंद्रजी कुमार यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. श्री 11 मुघाचीवाडी या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आणि श्री 11 चांदईचे सुद्धा ते पुरस्कर्ते आहेत. यावेळी आलाय चौकार. दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. विवेकचं षटकातला हा चौथा बॉल. चांगला फटका यावेळी कार्पेट पद्धतीने लॉंगा प्रिझन कडे चेंडूला ट्रॅव्हल केले. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो हा खणखणीत चौकार. त्याच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळतोय आकर्षक शरीरयष्टी, एक काटक शरीरयष्टी ज्याला म्हटली जाईल, तिचा पूर्णपणे वापर सध्या मैदानात तो करताना दिसून येतोय. अगदी धावत संख्येचा विचार करायला गेला तर 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. मनसे रायगड चषक 2024 जितूभाई पाटील यांच्या सानिध्यात रंगली जाणारी ही स्पर्धा आहे. पुन्हा एकदा वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आज या स्पर्धेची तिसरी रजनी. विवेकचं षटक. लास्ट बॉल.
एकच धाव धावफलकावरती येईल. 2 षटकांचा वाजवी केला या ठिकाणी संपलाय. 27 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. जरा दोन्ही टीमला विनंती असेल की आपण स्पीडअप करा. वारंवार टीम मीटिंग नको आहे. आपणास कळकळीची विनंती आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. विदाउट विकेट सध्या धावा धावफलकावरती आहेत. एकीकडे आपण पाहतोय मीत 11 साई आणि त्याच्या विरोधात जुळलेली टीम या दोन संघादरम्यानचा संघर्ष या ठिकाणी मैदानावर चालू आहे. डीजे जोवेली टीम कडून तिसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज करण दुले. अगदी आपण पाहतोय जुवेलीच्या पटलावरती एक नाव जरूर आपण सातत्याने घेतो. तो करण दुले आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. करण दुलेची गोलंदाजी आपण पाहतोय. चांगला बॉल. यावेळी मात्र एक सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी मैदानात तो दाखवून देतोय. एकीकडे गोंगावताना जरूर दिसतंय कारण फार मोठ्या धावा त्याच्या बॅट मधून आल्यात आणि त्याच्यानंतर संघर्ष जरूर मैदानावरती चालू आहे. परंतु तितकीच ताकदीची गोलंदाजी ज्वेलरी टीमची पाहतोय आपण. पहिल्या विकेट साठी ज्वेलरी टीम मात्र मैदानात संघर्ष जरूर करते. स्पर्धेची सुरुवात फार चांगली आपल्याला पाहायला मिळाली. अगदी महाराष्ट्राचं लाडकं युवा नेतृत्व अमितजी ठाकरे सरांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा आपण पार पडताना पाहिलाय. एकेरी स्वरूपातली धावेल एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. संदेश पाटीलच्या बॅट मधून ही धाव पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 28 या आकड्यावरती आहे. सध्या क्रिकेटची क्रेज टेनिस जगताला व्यावसायिक स्वरूप या ठिकाणी जरूर पाहायला मिळतंय. दिग्गज खेळाडू मैदानात पाहायला मिळाले. एकीकडे कर्जत कोल्हापूरची ती मॅच फार प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसून आली. करण दुलेचा नेक्स्ट बॉल. करण प्लीज डोंट वेस्ट टाइम. वारंवार या विनंत्या कराव्या लागतात कारण आता टायमिंग कडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळी डॉट बॉलची संगता गोलंदाज करण दुलेच्या माध्यमातून. व्हॉट अ बॉलिंग. एकीकडे जर अगोदरच्या दोन्ही षटकांकडे आपण विचार करायला गेलो तर मोठमोठे स्ट्रोक आले होते. एकीकडे 15 आल्या, दुसऱ्या षटकात 12 आल्या, तर तिसरं षटक करण दुलेचं आता मात्र साही संघासाठी तितकंच महागडं ठरताना दिसून येत आहे. एक धाव तर कंप्लीट. चित्याची चपल आहे आणि या फंबलिंग मध्ये 2 धावा जरूर पाहायला मिळाल्यात. दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट करता आली. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. 30 या आकड्यावरती या धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज करण दुले लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. यावेळी जर पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने संत गतीचा क्रिकेट करण दुलेने मैदानात आणला. पहा मी मगाशी वर्णन केलं होतं की पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके असतात जिथे अनामारी होणं अपेक्षित असतं. पहिल्या षटकात आल्या 15, द्वितीय षटकाचा विचार करायला गेलं तर 12 आल्या, परंतु तृतीय षटक जिथे मात्र 5 बॉल फेकलीत करण दुलेने आणि धावसंख्या फक्त खर्च केली ती 4. आर्या 11 उसाटणे आणि त्याच्या विरोधात कोल्हारे टीम. दोन्ही आर्या 11 उसाटणे आणि त्याच्या विरोधात कानोर टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. यस अंपायर आमच्याकडे जरूर वळतायत आणि या ठिकाणी काय घेतलंय काय मागितलं रे.
ड्रिंक ब्रेक जरूर मैदानात होईल. पाण्याची व्यवस्था करा मैदानात. 3 षटकांचा वाजवे केल. करंदुलेच्या गोलंदाजीचं कौतुक सुद्धा मैदानात करावं लागेल, कारण अवघ्या 4 धावा करंदुलेने खर्च केल्यात. अजूनही कोणतीही विकेट जोहेलीच्या गोलंदाजीच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कारण जर पाहायला गेलं तर साईगाव अगदी चांगली टफ फाईट मैदानात पाहायला मिळते. बऱ्याचशा लांबवरचा प्रवास करून मैदानात दाखल झालाय. आणि जोहेली टीमचं जर पाहायला गेलं तर एक बदलापूर परिसर, अंबरनाथ परिसर इथे फार मोठा गाव गोंगाट पाहायला मिळतो जोहेली टीमच्या बाबतीत क्रिकेटच्या करिअरमध्ये. परंतु इथे मात्र आता त्याच जोहेली टीमला पहिल्या विकेटसाठी वारंवार संघर्ष जरूर करावा लागतोय. डीजे तू पाटील दादाचं नाव कसंय रायगड जिल्ह्यात. 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 आर्या 11 उसाटणे आणि कानूर टीम, मला वाटतं आर्या 11 उसाटणे टीमला पुरस्कृत केलं गेलाय. ते आदरणीय प्रभाकरजी देशमुख यांनी मात्र या टीमला या ठिकाणी पुरस्कृत केलंय. ती सुद्धा एक बिग फाईट जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील तो शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल की या सामन्याच्या मध्यंतराला आपण टॉससाठी यायचंय, आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. जवळ मॅचकडे 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 31 आकड्यावरती. 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतो राईटम राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालेला चांगला स्ट्रोक. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज अनिकेत मोकल. ठोक अगदी ज्या पद्धतीत जितूबाई फेमस झाले, खऱ्या अर्थाने एक सामाजिक राजकीय वारसा मात्र ते जपताना दिसून येते. परंतु जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये जर कोणी फेमस होत असेल ना तर तो बॅटर आहे अनिकेत मोकल. मी करंदुलेच्या गोलंदाजीचं कौतुक जरूर करेल, परंतु वन मॅन आर्मीची झुंज देणारा हा बॅटर आपण अनुभवतोय. साईगावचा सितारा अनिकेत मोकल. चांगला फटका. पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय कणखर नेतृत्वाचा अनिकेत ब्रँडेड सिक्सर. काही वेगळाच आहे अर्थातच. अनिकेत मोकल खरं तर त्याचा संघर्ष आपण पाहिला ना, अनिकेत मोकलचा त्याचं वैयक्तिक आयुष्य थोडं आपण डोकावलं तर निश्चितच तुम्हाला देखील थक्क करून टाकेल त्याचा प्रवास आहे. स्वतःवरती त्याने विश्वास ठेवला की या क्रिकेटच्या पटलावरती ग्रामीण क्रिकेट खेळत असताना मला माझ्या गावाचं नाव उंचवायचं आहे, माझ्या गावाला पुढे न्यायचं आहे, यासाठी त्याचा अट्टाच चालू. आणि समोर एवढा साधा सोपा संघ नाही आहे. जनमान जोविली एक ताकदवान संघ आहे आणि या ताकदवान संघाच्या विरोधात अनिकेत मोकल जबरदस्त फलंदाजी करतोय. अफलातून दर्जेदार पॉवर हिटिंग चालू आहे आणि मला असं वाटतं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक च्या दिशेने वाटचाल करत असताना अनिकेत मोकल. जेव्हा मॅचकडे अर्थातच सिक्सर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अनिकेत मोकल.
सध्या प्रेशर जरूर आहे ते मात्र प्रेम या गोलंदाजावरती आणि खरी मनगटातली ताकद आज मैदानावरती उतरवते की काय असा प्रश्न निर्माण होत असताना मात्र अनिकेत मोकल आपली ओळख या मैदानात दाखवून देतोय. फार चांगले स्ट्रोक यावेळी आपण अनुभवतोय. अनिकेत मोकलची मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वन मॅन आर्मीची झुंज आहे. साई गावचा सितारा आहे. चांगला बॉल यावेळी मात्र एक फसवा बॉल. अनिकेत मोकलच्या संयमाचा पहा क्रिकेट जरूर पाहायला मिळतोय. अगदी मी मगाशी म्हटलं होतं की षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा बॅटर आहे आणि त्या पद्धतीचा बॉल प्रेमने फेकला होता, परंतु अनिकेत मोकलने जाणलं की ते षटकार हॅट्रिक टोकण्यापेक्षा आपली विकेट टिकून ठेवणं फार महत्वाचं आहे आणि हे जाणत असताना मात्र एक सावध पावित्र्याचा खेळ त्याच्या बाबतीत पाहायला मिळाला. या बॉलवरती कोणती धाव नाहीये. हा बॉल येईल डॉट. उंचवण्याचा प्रयत्न, परंतु बॉलला वरून टपली देण्याचा प्रयत्न जरूर झालाय. इथे मात्र आणखी एक डॉट पाहायला मिळेल. पहिले 2 षटकार कल्ल्याच्या नंतर प्रेम मात्र या ठिकाणी सुंदररित्या कमबॅक करताना दिसून येत आहे. प्रेमची रणनीती जरूर कामी येते, परंतु जर अद्यापपर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 43 आकड्यावरती. 43 रन्स. चांगला स्ट्रोक. व्हॉट अ बॅटिंग. काय पद्धत आहे बॅटिंगची असा प्रश्न जरूर निर्माण होतोय, कारण चौफेर फटकेबाजी अनिकेत मोकलच्या बॅट मधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डीजे ऊन उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला राजू दादांची देखील उपस्थिती या मंचावरती लाभेल. चला नवीन चेंडूची पूर्तता करा. बॉल द्या. बॉल प्लीज. नवीन चेंडूची पूर्तता करा. आणि मागच्या दोनही पर्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार, विधानसभेचे कल्याण ग्रामीणचे आदरणीय राजूदादा पाटील यांची उपस्थिती आपल्याला लाभलीच होती. यावर्षी देखील ते उपस्थित राहतील, परंतु सध्या चाहूल लागले ते अनिकेत मोकलच्या अर्धशतकाची. 47 धावा. 47 धावा आतापर्यंत कुठल्यात. अनेक खेळाडूंनी अनेक प्रश्नचिन्ह उभारले की बॉलच्या विजिबिलिटी बाबतीत अंडर फ्लड लाईट क्रीडांगणाच्या आतमध्ये, परंतु अनिकेत मोकलने या सर्व गोष्टींना चपराक दिलेली आहे. 47 धावा त्याने कुठल्यात आतापर्यंत. अगदी समीर जर पाहायला गेला ना तर ही खरी ताकद त्याने मैदानावरती दाखवून दिली आहे. आपण पहिल्या रात्री सुद्धा चर्चा केली होती की थंडीच्या वातावरणात सुद्धा फटके का येत नाहीत, परंतु बऱ्याचशा बॅटरने ते सिद्ध करून दाखवलं होतं. आज अनिकेत मोकल स्वतःला सिद्ध करतोय मैदानात. अर्धशतकी केली होणार का अनिकेत मोकलची. प्रेम आपण पाहतोय शेवटचा बॉल घेऊन आलाय, कारण बॅक टू बॅक 2 षटकार पहिला सुरुवातीच्या त्याच्या गोलंदाजीवरती आले, त्याच्यानंतर पुन्हा एकदा हवी झाला होता तो प्रेमा बॉलर ज्याने 2 डॉट बॉल फेकले, परंतु त्याच्यानंतर 5व्या बॉलवरती आत्ताच सिक्सर आपण पाहिला अनिकेत मोकलच्या बॅट मधून. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर नंबर 4 आपण अनुभवतोय गोलंदाज प्रेम. चांगला स्ट्रोक आणि या स्ट्रोकने दाखवून दिले अनिकेत मोकलचा अर्धशतकी पारी. अगदी झंझावती खेळले आणि ते तमाम प्रेक्षकांना तुमच्या बॅटची वाट पाहावी लागली. उंचवायची आहे बॅट, कारण अगदी अर्धशतकी खेळले. वैयक्तिक 50 यावेळी जरूर लगावले आहे. सन्माननीय जितेंद्रभाई पाटील यांच्या मनसे रायगड चषकामध्ये पहिलं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळत आहे. साई गावचा सुपरस्टार खेळाडू अनिकेत मोकलसाठी एकदा जोरदार टाळणी त्याचं स्वागत करूया. तब्बल 53 धावा त्याने कुठल्यात 19 चेंडूंमध्ये. कमालीची बॅटिंग, डेंजरस बॅटिंग बाय अनिकेत मोकल. आणि या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने या खेळाडूच्या अर्धशतकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. अगदी आपण जर पाहायला गेलं ना तर खरोखर आज मात्र रणमशीन काय असते या शब्दाला अनिकेत मोकलने वाट करून दिली आहे. आणि खरं सांगायचं झालं तर आज साई गावासाठी हा लढणारा खेळाडू आहे. त्याने दाखवून दिलंय की वन मॅन आर्मी काय. आणि खरोखर आता मात्र जेवलीच्या या गोलंदाजांवरती तो अगदी भारी पडतोय. चला आपण अजून 2 मिनिटं बाकी आहेत. 2 ते 3 मिनिट बाकी आहेत. फटका सजवला जातोय. आपण पाहतोय मी तर म्हणेल खरं म्हणायला गेलं तर संदेश पाटीलचं सुद्धा मी मैदानात कौतुक करेल. अगदी आपण पाहतोय ना अनिकेत मोकलला साथ कशी द्यायची
एक पार्टनरशिप बिल्ड कशी करायची याचं प्रात्यक्षिक उदाहरण सुद्धा संदेश पाटील कडून पाहायला मिळालं. जेव्हा अनिकेतची बॅट ही तलवारी सारखी मैदानात चालते अशा वेळी त्याला बॅटिंग करून देणं हे संदेश पाटीलचं ध्येय जरूर पाहायला मिळतंय. इथे पहा पहिल्या बॉलवरती एकेरी घेतल्यानंतर स्ट्राईक रोटेट झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा करण धुळे पाहायला मिळतोय. स्लॉगवर या इनिंगचं चांगला बॉल करण धुळेचा. मी म्हटलं होतं की ज्वेलरीच्या पटलावरती नाव फार मोठा आहे परंतु आज मात्र त्याला संघर्ष करावा लागतोय या धावा रोखण्यासाठी आणि पहिल्या विकेटसाठी. अगदी जर पाहायला गेलं तर ही स्पर्धा फार मोठी आहे. गोलंदाज तयार, चांगला फटका. यावेळी मात्र अनिकेतच्या बॅट मधून हा फटका जरूर पाहायला मिळाला आहे. वेट अँड वॉच संयमी युतीचा खेळ मैदानात. धावसंख्या टोटल सांघिक जाऊन पोहोचलेली आहे 56 आकड्यावरती आणि त्यातही जर तुम्ही पाहायला गेलं तर वैयक्तिक 53 धावा या अनिकेत मोकलच्या धावफलकावरती आहेत. कॅमेरामन जर तुम्हाला शक्य झालं तर या मॅचच्या दरम्यान जरूर आमच्या बिल्डिंग वरती जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांच्यावरती जरा कॅमेरा आपण दर्शवायचा आहे. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. हवाई सफर आणि यावेळी करण धुळेला यश आलंय. पहिला विकेटचं पतन घडलंय. अनिकेत मोकलला त्याने परतावलंय. वादळी खेळी यावेळी मात्र मैदानात शांत झाली आहे. ठोक डेज आहे. वर्धापन दिन सोहळा इथे मात्र संपन्न होता आणि त्याचा जल्लोष सध्या इथे होत असताना मी डीजे मास्टरला विनंती करतोय की 9 मार्च 2006 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना ची स्थापना केली, या पक्षाची स्थापना केली श्रीमान राजसाहेब ठाकरे, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा या संपूर्ण महाराष्ट्रात जपण्याचं काम कुणी केलं असेल, शिवशाही जपण्याचं काम कुणी केलं असेल, महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम कुणी केलं असेल, त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावरती कोण उतरला असेल तर एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे आणि त्याचा वर्धापन दिन सोहळा आपण या कर्जत नगरी तमाम क्रीडा रसिकांना आज या मंचावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया आणि वळूया मॅच कडे. अर्थात 4 बॉलची विकेट करण धुळेची, ज्या विकेटसाठी संघर्ष चालू होता ती विकेट मात्र आले. अर्थातच अनिकेत मोकलच्या पारीचा अंत या ठिकाणी पाहायला मिळाला. एक वादळी खेळी शांत झाली. करण धुळेच्या मनाला शेवटच्या क्षणी का होईना परंतु या बॉलवरती विकेट मिळाली, थोडी शांतता जरूर लागली आहे परंतु धावसंख्येचा एक डोंगर अनिकेत मोकलने उभा केलाय. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. इथे सुद्धा चांगली फिल्डिंग. आता मात्र विकेट येते. बॅक टू बॅक दुसरी विकेट यावेळी पाहायला मिळते. टीम दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. अनिकेत मोकलने जरी अर्धशतक केलं असलं, त्याचा झंझावत जरी पाहिला असला तरी सुद्धा पाहिजे तेवढा तडाखा बसलेला नाहीये.
जनमान जोविली संघाला. त्यांनी अगदी, कंट्रोल अगदी. केलंय, कंट्रोल नक्कीच. केलंय. कारण 60च्या आसपास एखाद्याला वाटलं असेल प्रेक्षकांना की फलंदाजाने 19 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलंय, परंतु उर्वरित फलंदाजांचं जे योगदान आहे ते मात्र फार कमी राहिलं. ही गोष्ट चांगली आहे की जोविली संघानं इतर फलंदाजांना बरोबर कंट्रोल केलं. अगदी अगदी जर समीर पाहायला गेलं ना, हे जोली टीमच्या पत्त्यावरती पडणारी सुद्धा गोष्ट आहे. कारण जोली टीमला सुद्धा आपण पाहिले 5 षटकांमध्ये 80 ते 85 धावांचा पाठलाग करणारी टीम आहे. म्हणजे त्यांच्यासमोर हे आव्हान थोडंसं तुटपुंजच वाटेल. चांगला स्ट्रोक यावेळी येतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तयार, चुकी केली आणि यावेळी मात्र बॉल जाईल 4 धावांसाठी चौकार. मी आठवण सुद्धा करून दिली होती मगाच्या सामन्याची की प्रणित नावाच्या वादळाने शेवटच्या क्षणी बॉलवरती विकेट हॅट्रिक नोंदवली आणि त्यावेळी चेतनदादा चौधरी यांच्या माध्यमातून त्याला 3000 रुपयांचं कॅश प्राइज जमा झाला होता. अगदी पोसरी संघाचा हा गोलंदाज पाहायला मिळाला. आर्या 11 घुसाटणे आणि त्याच्या विरोधात कानूर टीम. चला टॉससाठी आपण विलंब करू नका. आर्या 11 घुसाटणे टीमला पॅक केला असेल. रायगड अर्थातच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, आगरी समाज संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सुरेशदादा टोकरे यांचं आगमन या मुख्य मंचावरती होत आहे. सहर्ष आणि सहर्ष स्वागत. त्यांच्यासमवेत समीरजी लोंगले, प्रवीणजी लोंगले साहेबांचं देखील इथे आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत. खरं तर बाईंची स्पर्धा आणि प्रत्येक वर्षी न चुकता आदरणीय सुरेशदादा टोकरे यांची उपस्थिती आम्हाला दरवर्षी लाभते आणि दरवर्षी प्रत्येक वर्षी दादा येतात आणि जवळजवळ 1 ते 1.5 तास सामन्यांचा ते आनंद घेतात आणि भरभरून कौतुक करतात जितेंद्रभाई पाटील यांच्या या स्पर्धेचं. लास्ट इयरला देखील आपण पाहिलं संदीप की दादांची स्पर्धा येण्याच्या अगोदर जितूबाईंची स्पर्धा संपन्न झाली आणि जेव्हा भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की जितेंद्रभाई म्हटल्यानंतर तुम्हाला एकदम कडक आयोजन पाहायला मिळतं आणि यंदाच्याही वर्षी दादांची उपस्थिती आम्हाला इथे लाभते. चला आमचे राम ढोपरी सर इथे उपस्थित होत आहेत. जय श्रीराम तुम्हाला. अनिलजी ढोपरी, सन्माननीय समीरजी साळोखे साहेब आणि त्याचबरोबर केतनजी पाटील यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं. पुन्हा एकदा आदरणीय सुरेशदादा टोकरे यांचं आपण सहर्ष स्वागत करूया या मुख्य मंचावर. येस, थँक्यू. पहिल्या इनिंगचा विचार करायला गेलं तर 60 धावा धावफलकावरती लागल्यात. 61 धावा संख्येची गरज आहे आर्या 11 उसाटणे टीम आणि त्याच्या विरोधात कानूर टीम. चला टॉससाठी या प्लीज, विलंब करू नका. पाहुण्यांचा सत्कार आपण इथे करतोय. आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, आगरी समाज संघटनेचे देखील अध्यक्ष, नेहमी आपल्या जनतेसाठी जे कार्यरत असतात, आदरणीय सुरेशदादा टोकरे यांचा इथे आपण सन्मान करावा. सहर्ष आणि सहर्ष स्वागत दादा आपलं या मुख्य मंचावरती. मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष चषकामध्ये आपलं मनपूर्वक आणि मनपूर्वक स्वागत. दमदार असं नेतृत्व रायगड जिल्ह्याचं आज या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. चला उसाटणे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झाला. कानोर टीमचा कॅप्टन आपण लगेचच या टॉस करण्यासाठी. यस, दोन्ही कॅप्टन इथे आलेत. कॅप्टनला आपण सध्या मंचावरती आमंत्रित करतोय कारण दादांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. आदरणीय सुरेशदादा यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करावा. अनिल ढोपरी जे उसाटणेचे आहेत आणि त्याचबरोबर कानोर टीमचा कॅप्टन. एका बाजूला राजमुद्रा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि दुसऱ्या बाजूला मनसे रायगड चषक जितूभाई पाटील यांच्या स्पर्धेचं नाव. कोण कॉल करणार आहे? यस, अनिल ढोपरी अर्थातच उसाटणे. कबड्डीवाला टॉस आपला. आदरणीय सुरेश दादा हे कानोरचे आहेत. टॉस इथे संपन्न होतोय. राजमुद्रा असा कॉल केला आणि ते मनसे रायगड चषक टॉस जिंकलाय. बॉलिंग फर्स्ट. मी दादांना विनंती करतोय की आपण शूज काढावेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पुतळा देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. कानोर टीमचा कॅप्टन अनिलजी ढोपरी, उसाटणे संघाचे कर्णधार, त्यांना आपण इथे सन्मानित करतोय सुरेशदादांच्या वतीने. हा सन्मान प्रत्येक कर्णधाराचा करतोय आपण दादा आणि तदनंतर कानोर टीमचा देखील इथे सन्मान करतोय कॅप्टनचा आपण. ते देखील उत्तम आयोजक आहेत अनिलजी ढोपरी. उसाटण्याची स्पर्धा असते. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्याचे
सन्माननीय समीरजी साळोखे साहेब यांचं देखील आगमन या क्रीडा मंचावरती होत आहे. सन्माननीय समीरजी सावंत साहेब, समीरजी साळोखे, आपणास विनंती की आपण मुख्य मंचावरती यावं. त्याचबरोबर शैलेशजी देशमुख, केतनजी पाटील, सर्व सहकाऱ्यांना विनंती की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. आपल्या व्यवसायातून नेहमीच जितेंद्रभाई पाटील यांच्या स्पर्धेला त्यांची भेट लाभते असे समीरजी साळोखे उत्तम राजकारणी सुद्धा आहेत आणि तितकेच चांगले व्यावसायिक सुद्धा आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि शैलेशजी देशमुख अतिशय एक वर्साटाईल पर्सनॅलिटी म्हणून आम्ही शैलेश देशमुख यांच्याकडे पाहतो. केतन पाटील आहेत, त्यांचे सर्व सहकारी. आणि समीरजी साळोखे साहेबांना सन्मानित इथे आपण करतोय जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते. सहर्ष स्वागत समीरजी साळोखे साहेब. चला मॅच चालू करा. सन्मान इथे होत असताना समीरजी साळोखे साहेबांचा, त्याचबरोबर शैलेशजी देशमुख साहेब देखील इथे उपस्थित आहेत. पहिला चेंडू ऑन साइडला प्रहार केलाय. धावा मिळतील त्या करंदोळेला 4. केतनजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. केतनजी पाटील यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. पहा योगायोग किती सुंदर आहे. आज नुकताच सुरेश दादांचं देखील इथे आगमन झालं. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, त्याचबरोबर समीरजी साळोखे, मगाशी देखील आपण इथे उल्लेख केला. योगेश साळोखे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. एक उत्तम दर्जाचे व्यावसायिक आहेत, तितकेच खडखर राजकारणी देखील आहेत ते समीरजी साळोखे. त्याचबरोबर वन ऑफ द मोस्ट वर्सटाईल पर्सनॅलिटी शैलेशजी देशमुख यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. प्रचंड अनुभव आहे. बाळकृष्ण शेळके साहेबांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. योगेश साळोखे देखील उपस्थित आहेत. समीरजी लोंगले देखील उपस्थित आहेत. प्रवीणजी लोंगले साहेब देखील उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. सामन्याला देखील सुरुवात झाली. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले जनमान जोवेली संघाची. शॉर्ट पिच बॉल हॅमर केलाय. पूलचा धमाका. करण धुळे आक्रमण करतोय. जबरदस्त बॅटिंग. चोख प्रत्युत्तर जनमान जोवेली संघाकडून. सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेशदादा ठोकरे, समीरजी साळोखे, शैलेशजी देशमुख, समीरजी लोंगले, त्याचबरोबर केतनजी पाटील, सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. आणि आता जाऊया मॅचकडे, जिथे सेकंड इनिंगसाठी जोडले जातात पुन्हा एकदा दीपक पाटील सर. चांगली सुरुवात केली यावेळेस. 61 धावांचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये तो जोविली या संघाला. आणि धमाकेदार सुरुवात करण्यात आली ती करण धुळेकडून. जरी अनिकेत मोकलचं अर्धशतक खरं तर पाहायला मिळालं असलं तरी सुद्धा करण धुळे सुद्धा तेवढाच ताकदीचा फलंदाज ओळखला जातो. आणि त्याचमुळे खरं तर ही लढत अशीच स्वरूपाची पाहायला मिळेल. एका बाजूला अनिकेत मोकल आणि दुसऱ्या बाजूला करण धुळे. असंच लढतीला सध्याच्या घडीला स्वरूप प्राप्त झालंय. आणि 61 धावांचा पाठलाग करत असताना मात्र 10 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. त्यामुळे लवकरच निखिल मोकलला आपल्या लाईनमध्ये मात्र थोडासा बदल करावा लागेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 4था चेंडू सादर करण्यासाठी आडवा पॅटर्न ऑन साइडला पुलचा फटका. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलंय बॉलला. जाईल सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. दीपक पाटील सर, आज 9 मार्च 2006ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे आज. आणि या निमित्ताने सर्व मनसैनिकांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. 2 दिवसांपूर्वीच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं होतं आपल्या सर्वांनाच, पदाधिकाऱ्यांना, सहकाऱ्यांना, की आता कार्यकर्ते म्हणू नका. सध्या राजकारणाचा चिखल झालाय पार. आता आपल्या सर्वच साथीदारांना सहकारी म्हणा. सहकार्याच्या भावनेने त्यांना जगवा, तरच पक्ष वाढेल आणि पक्ष पुढे जाईल. पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वर करण धुळेचा धमाका. आणखीन एक बहारदार स्ट्रोक. इथे लगातारचा 3रा षटकार.
षटकार आलेत लागोपाठचे की 3 3 आलेत. त्यामुळे अगोदरच म्हटलं होतं एका बाजूला अनिकेत मोकल आणि दुसऱ्या बाजूला करण धुळे अशीच लढाई मात्र पाहायला मिळेल आणि दोन्ही ताकदवान फलंदाज आहेत. आणि करण धुळेने आजपर्यंत मात्र संपूर्णपणे बदलापूर विभागामधील क्रिकेट मात्र गाजवलंय, ठाण्यातील क्रिकेट मात्र गाजवलंय आणि तेवढाच महानतम फलंदाज आहे. त्यामुळे 61 धावा जरी असल्या तरी सुद्धा जोपर्यंत करण धुळे मैदानामध्ये असेल ना तोपर्यंत सारं काही शक्य आहे जोवेली संघाला. 3 लगातार षटकारांचा खेळ. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 22 धावा धावफलकावर. निखिल मोकलवर मात्र हल्ला चढवलाय. हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय एक यशस्वी आयोजक अर्थातच A1 जोडी चषकाचे आयोजक दोस्ती ग्रुपचे शिलेदार आदरणीय चेतनजी चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालं. यांना विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती यायचं. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अगदी समीर पाहायला गेलं तर शैलेश देशमुख सरांच्या चेहऱ्यावरती फार स्मित हास्य पाहायला गेलं तर अगदी गोड असतात ते, परंतु आज या मंचावरती दाखल झालेत. आपलं सुद्धा साहेब सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या 22 धावा 61 करायच्या आहेत. निखिल मोकलचं पहिलं षटक अक्षरशः फोडून काढलंय. त्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय त्रिमूर्तीला अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्रभाई पाटील, अगदी त्यांच्या मधोमध एक उत्तम व्यावसायिक आणि तितकेच चांगले राजकारणी समीरजी साळोखे आणि रायगड जिल्हा परिषदेचं ज्यांनी नेतृत्व केलंय, रायगड जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांनी केलंय ते माजी अध्यक्ष सुरेशदादा टोकरे. हा फोटो काढावा, क्लिक करावा आणि नक्कीच बाईंच्या ऑफिसमध्ये निश्चित दिसेल हा फोटो. यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही, कारण परम मित्र आहेत. नेहमीच आपला कामातील वेळ बाजूला अगदी वेळ काढून सर्व काही बाजूला सारून मात्र ते या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. त्यांची उपस्थिती पुन्हा एकदा आम्हाला इथे लाभते. आपलं सहर्ष स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल तो अनिकेत मोकल. मीत 11 साई या संघाकडून सन्मान्य नशीब शेठ भोईर साहेब कोलीगावकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. या संघाचे प्रशिक्षक एक उत्कृष्ट गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अनिकेत तयार. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पहा फुलं लेंथ होता आणि सरळ विकेट किपरकडे. डोक्यावर हात गेले होते गोलंदाजाचे. अगदी स्टंपला थोडासा फुंकर मारून हा चेंडू विकेट किपर प्रतीकच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक करावा लागेल. करण धुळे जेवढा वेळ त्याला नॉन स्ट्राईक काउंटरवर ठेवता येईल तेवढं साई संघाच्या दृष्टिकोनातून फार चांगली गोष्ट असेल. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं पाहायला मिळालं ते अनिकेत मोकल. यंदाच सुपर डुपर फॉर्म मध्ये. यावेळेस मात्र सन्मानपूर्वक हा चेंडू कव्हर्सला ढकलून काढलाय आणि हे मात्र फार चांगलं आहे. अजयला माहिती आहे समोर करण धुळेचा आक्रमक खेळ सुरू आहे. मगाशी आपण पाहिलं होतं पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा संदेश पाटील खरं तर स्ट्राईकला म्हणजे ओपनिंगला आला होता. तो सुद्धा तसंच क्रिकेट खेळत होता. सिंगल काढून मात्र अनिकेत मोकलला तो आणत होता स्ट्राईक एंडला आणि अनिकेत मोकलचे मग षटकार आपल्याला पाहायला मिळत होते. इकडे सुद्धा तेच गरजेचं आहे. अजय सुद्धा तेवढाच चांगला सक्षमतेचा फलंदाज आहे, परंतु सध्याच्या घडीला संघासाठी काय महत्वाचं आहे, ही संघाची गरज काय, ही गरज ओळखूनच तुम्हाला मैदानामध्ये खेळ करणं फार गरजेचं आहे. आणि ते सिंगलनं मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणलं जात आहे. ते करण धुळेला मोठा संघ आहे बदलापूर विभागामधील आणि नेहमी सातत्यानं रायगड परिसरामध्ये जोबिली संघ बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खेळताना दिसतो आपल्याला चमकदार कामगिरी करत असताना. बघूया अनिकेत मोकल टू करण धुळे. ही लढाई मजा येईल मॅच पाहायला आता मात्र प्रेक्षकांना. दोन्ही दिग्गज खेळाडू समोरासमोर. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय समोर मिड ऑफ कडे. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल. आता मात्र हेच करावं लागेल. अनिकेत मोकलला जरी विकेट मिळाली तर मात्र नक्कीच या मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक करता येऊ शकेल. ते मीत 11 काउदिबी साई या संघाला. आणि त्याच प्रयत्नामध्ये अनिकेत मोकलनं चेंडू जरूर हातामध्ये घेतलाय, परंतु करण धुळे समोर नामवंत फलंदाजा समोर संघर्ष करावा लागेल. चेंज ऑफ पेस. स्टॉपेज लागले. बॉल हवेमध्ये आहे आणि झेल सुटलाय. सगळ्यात मोठा धक्का इकडे मात्र बसला असता जोवेली संघाला आणि स्वतः धावला होता आणि बरोबर स्लोवर वन वर फसवलं होतं करण धुळेला. केलं होतं काम गोलंदाजानं, परंतु झेल मात्र घेता आलेला नाहीये. एक क्षण पाहायला गेलं तर काळजाचा ठोका चुकला होता जोवेली संघाच्या समर्थकांचा. दैव बलवत तर आपण म्हणूया. करण धुळेचं बाल बचावलाय. एक रन त्या ठिकाणी मिळाली आणि धावसंख्या 24 या आकड्यावर
सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल जोविली संघाच्या समर्थकांनी, परंतु ही एक गोल्डन विकेट ठरली असती आणि अनिकेत मोकललाच मात्र मिळाली असती. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आडवा पाठ खेळण्यासाठी गेला, चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतो, एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाले. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता अजय आहेत. इकडे मात्र अजूनही सूर गबसलेला नाहीये, थोडंसं अडखळत सुरुवात मात्र केले ती अजयनं. डॉट बॉल, परंतु षटक मात्र फार चांगलं राहिले. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 2च धावा दिल्यात त्या गोलंदाज अनिकेत मोकलनं. काय कमबॅक केलं या मॅच मध्ये मीत 11 साई टीमनं. फुल टॉस आहे, लेग ग्लास केलाय, फाईन लेगला बीट करत बॉल चाललाय, डीप फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. अजयच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. शेवटच्या बॉलवर मात्र चौकार आलाय आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 2 षटकांच्या अखेरीस. 28 धावा, 28 रन सोनोबोर्ड. दीपक सर, या मुख्य मंचावरून समीरजी साळोखे, केतन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेशदादा टोकरे, समीरजी लोंगळे, प्रवीणजी लोंगळे, शैलेशजी देशमुख, ही सर्व मान्यवर मंडळी, अजिंक्य भोपतराव, समीरजी लोंगळे रजा घेत आहेत. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की आपला अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला. जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. 30 षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर राकेश मोकल. सगळ्याच मान्यवरांचा आपण मनापूर्वक पासून आभार व्यक्त करूया. आपण वेळात वेळ काढून खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त रायगड जिल्हाध्यक्ष सन्मान्य जितेंद्रजी पाटील साहेबांच्या वतीनं सगळ्या मनसैनिकांना आणि सगळ्याच महाराष्ट्रामधील नागरिकांना या वर्धापन दिनाच्या आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय. मराठीच्या साठी आणि मराठी अस्मितेसाठी, मराठीच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही संघटना. यावेळेचा चेंडू थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. इकडे मात्र चेंडू निर्धाव निघून गेलाय. नेक्स्ट मॅच असेल बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला उसाटणे संघ, त्यांच्या विरोधामध्ये दीपा विजय बकाडे, स्मृती कान्होर हा संघ पाहायला मिळेल. त्यामुळं आणखीन एक चांगली लढत आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पहिल्या फेरीतील 4थ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. उसाटणे आणि कान्होर हे 2 संघ आता मात्र नेक्स्ट मॅच मध्ये आमने सामने येतील. परंतु त्यापूर्वीचा हा सामना मात्र प्रेक्षकांचं सगळ्यांचं लक्ष वेधणारा मात्र ठरलाय. राकेश मोकल सोडून दिलाय हा चेंडू आणि सगळ्यांनी सोडलाय. यष्टीरक्षक सुद्धा चकलाय, शॉट तडमांचा क्षेत्ररक्षक सुद्धा, आणि बॉल सरळ लॉंग स्टॉप चाललाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये येतोय हा पंजा. 5 धावा. थोडंसं प्रेशर बनवण्याचा प्रयत्न मात्र अनिकेत मोकलने केला होता, परंतु अशा स्वरूपामध्ये जर एक्स्ट्राजनं धावा आल्या तर हे प्रेशर मात्र रिलीज होईल. फुल टॉस होता, इकडे मात्र बीट झालाय. खरं तर करणचा सुद्धा हात डोक्यावर गेलाय, कारण त्याला सुद्धा माहिती आहे हा चेंडू मला मारता आला असता, परंतु बऱ्याच वेळेला आपण रिलॅक्स मोडमध्ये असतो तेव्हाच अशी काहीशी चुक्या होत असतात आपल्याकडून. इकडे डॉट बॉल, परंतु राकेश मोकल एक फार मोठं नाव आहे. साई संघ ओळखला जातो याच्या नावानं. खरं तर संपूर्णपणे गेले कित्येक वर्ष गाजवलेत या खेळाडूनं. शॉट ऑफ लेंथ होता, पूल केलाय, मिड विकेटच्या वरतून टोलवलाय बॉलला, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. पुढे सरकते स्कोर कार्ड वर लागल्यात त्या तब्बल आता मात्र 29 रन्स ऑन बोर्ड. रोखावं लागेल हे वादळ, त्याशिवाय मात्र मीत 11 साई संघाला पुढे जाता येणार नाहीये. राईट आर्म राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल, चांगला बॉल होता यावेळेस मात्र थोडासा खोलवर टप्प्याचा हा चेंडू ड्राईव्ह केला समोर. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगानं थ्रो पहा थोडासा झालाय, तो बराच वेळ लागलाय थ्रो पोहोचायला
आणि तोपर्यंत मात्र सहजतेना 2 धावा पूर्ण होत असताना सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या ठिकाणी. आणि 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकली आहे. ती 41 या आकड्यावर अजूनही बरोबर 20 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 20 रिक्वायर्ड नाव. अजूनही आमचे गुणसंख्या लेखक साई पिंपरकर कुठे असतील तर त्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. साई पिंपरकर. हे षटक फार महत्वाचं आहे. उर्वरित चेंडू फुल टॉस आहे यावेळेस मात्र ऑन साइडला प्रहार पाहायला मिळतोय मिड विकेट कडे. चेंडू तर स्टॉप केला त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मयूर होता त्या ठिकाणी. 2 धावा मात्र रोखू शकलेले नाहीयेत. हे 2 धावांचं योगदान मात्र मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. ज्याच्या ठिकाणी चौका षटकार नाहीये त्या ठिकाणी डबल्सनं सुद्धा धावा चोरल्या जातात अक्षरशः त्या जोविली या संघाकडून. टोटल जाऊन पोहोचले ती 43 आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू असेल हा अतिशय महत्वाचा आहे. मी तर म्हणेन या मॅच मधील कदाचित या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर हा सामना मात्र जोबिली संघाच्या बाजूने जाऊ शकेल. इकडे फटका फसलाय. पुन्हा एकदा संधी दिली आणि यावेळेस मात्र नाही चुकी होणार. अखेरीचे वादळ मात्र शमवलंय. करण दुळे पहिला धक्का मात्र बसलाय जोविली टीमला. आणि काही अंशी का होईना इकडे मात्र थोडासा आनंद व्यक्त करत असताना मीत 11 साई संघ सुटकेचा निश्वास टाकला असेल. विस्फोटक खेळी करणारा करण दुळे मैदानाच्या बाहेर जातोय. परंतु त्यापूर्वी 14 बॉल मध्ये तब्बल 33 धावांची खेळी मात्र साकारली सलामीला जात असताना. आणि संघाला मात्र एका सुस्थितीमध्ये नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र त्यानं केलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 43 धावा. येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. जरा उसाटणे आणि त्यांच्या विरोधात कानोर दोन्ही टीमला मी रिक्वेस्ट करतोय की स्टेज जवळ येऊन आपण थांबा. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र पुन्हा एकदा येतोय अनिकेत मोकल. हे षटक फार निर्णायक असेल. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. आणि करण दुळेच्या विकेट नंतर पुन्हा एकदा आशा थोड्याशा पल्लवीत झाल्या असतील. मीत 11 साई संघ आता मोहो संघ या ठिकाणी खेळणार होता. नशीब शेठ भोईर ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ कोलिकोपर. कांचनजी पालकर यांची दमदार साथ मात्र नेहमीच लाभते या संघाला. आणि ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि परंतु इकडे मात्र अर्धशतक. खरं तर या अर्धशतकाचं चीज या मॅच मध्ये पाहायला मिळेल का. हे अर्धशतक मात्र कामास येणार का या मॅच मध्ये याकडे सुद्धा लक्ष लागलंय. जोविली आणि साई दोन्ही कामं अशी आहेत. मोठ्या मोठ्या स्पर्धा खरं तर या दोन्ही गावांमध्ये होत असतात. इकडे मात्र थोडासा मिसग्यूट झाला होता फटका. खेळाचा सुद्धा ऑन साइडला समोर गेलाय. सिंगल येईल त्या ठिकाणी. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. येणारे 11 चेंडू आणि गरज असेल ती 17 धावांची. 17 नीडेड. चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर जर आपण पाहिलं तर 6 धावा जास्त आहेत. म्हणजेच काय या 11 बॉलमध्ये एखादा षटकार नक्कीच हे अंतर लेवल करू शकेल. आणि उरलेल्या बॉलमध्ये सिंगल. एक साधं सोपं समीकरण आहे. परंतु अनिकेत मोकलनं मात्र दुसरं षटक टाकलं होतं. आणि काय बॉलिंग केली होती. फक्त 6 धावांचं षटक. त्यामध्ये शेवटच्या बॉलवर चौकार केला होता. जर असंच षटक या ठिकाणी पडलं तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येईल मीत 11. ओ एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह. बॉलला पाठवलाय. सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब षटकार. विनंती आहे मुकेशजी लबडे, सुरेशजी तुपे, रुपेशजी जाधव, अमितजी तुपे, निलेशजी लबडे, आतिशजी तुपे, ईश्वर मिसाळ, गिरीश तुपे, समाधान नागते. आपणास विनंती आहे की आपण मंचावरती यावं. काय फटका सजवला विवेक गायकवाडनं. अप्रतिम दर्जाचा फटका मात्र पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. चेंज ऑफ पेस. धीम्या गतीने टाकलेला हा बॉल. स्लोवर वन होता. ओळखता आला नाही विवेकला. इकडे डॉट बॉल. षटकारानंतर मात्र काय चोख प्रत्युत्तर पाहायला मिळाले. काय कमबॅक पाहायला मिळालंय ते अनिकेत मोकलचं. डॉट बॉल. हेच करायचं आहे. प्रेशर टाकायचं आहे. कारण या मैदानामध्ये काही रिझल्ट लागू शकतात. लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा डिफेंड होताना पाहिल्यात. त्यामुळे शेवटपर्यंत मात्र संघर्ष करत राहावा लागेल तो मीत 11 साई या संघाला.
आणखीन एक चेंडू, यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, षटकारानंतरचं मात्र जबरदस्त पुनरागमन पाहायला मिळतंय. त्या अनिकेत मोकलचं स्कोर कार्डवर लागल्या त्या धावा. दोस्ती ग्रुपचे आयोजक A1 जोडीमधील चेतनजी चौधरी यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. 50 धावा धावफलकावर आहेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 धावांची गरज आहे. अनिकेतचा हा बॉल थोडासा शॉट घुडले होता, पूल केला ऑन साईडला, मिड विकेटला फिल्डर वेगानं पुढे आलाय, त्यामुळे एकच धाव मिळेल. सिंगल रन ओनली. शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 10 धावांची आवश्यकता. 10 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 7 असं समीकरण मात्र या मॅच मध्ये अनिकेत मोकलला पुन्हा एकदा मॅच मध्ये मात्र रंग भरलेत. संपूर्णपणे या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर मीत 11 साई संघाचा अनिकेत मोकलनं मात्र आज या स्पर्धेमध्ये मात्र कर्जत मध्ये येऊन चाप सोडले, कमाल परफॉर्मन्स दिलाय. परंतु हा चेंडू सुद्धा तेवढाच महत्वाचा असेल. हा शेवटचा चेंडू आहे 4थ्या षटकामधील. 7 बॉल 10 धावांची आवश्यकता. टप्प्याचा बॉल स्क्वेअर कट केलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता अजयच्या बॅट मधून आलेल्या चौकारानं मात्र सामन्याची गणित आता मात्र बदलून टाकलेत. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मागचं षटक मात्र त्यांनी खेळून काढलंय आणि त्याचमुळे इकडे मात्र विजयाच्या आशा पल्लवी झाल्या असतील त्या जोबिली संघासाठी. थोडासा वेळ घेतला जातोय. साई संघ थोडंसं स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मेडिकवर हॉस्पिटल टीम कडून सर्व काही ट्रीटमेंट घेत असताना आमचे संदीप बोराडे, गरज आहे त्यांना भाई, कारण भरपूर थकवा आहे आणि ब्रँड समालोचक आहेत आमचे. अनेक स्पर्धा ते करत असतात. थोडा थकवा आलाय म्हणून आपला BP ते सुद्धा इथे चेक करतात. थँक्यू मेडिकवर हॉस्पिटल, तुमचे मनापासून आभार. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे मेडिकवर खारघरचं आणि आज ॲम्ब्युलन्स सुद्धा आहे. खरं तर ही फॅसिलिटी फार क्वचित स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, परंतु मेडिकवरच्या संपूर्ण स्टाफचं हॉस्पिटलचं सगळ्या डॉक्टर्सचं आपण मनापासून आभार व्यक्त करूया. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर्स. यावेळेस मात्र पाहूया इकडे एक धाव येताना दिसले. सिंगल रन. एकेरी धावेच्या मदतीनं आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. बॉल टू बॉल इक्वेशन पाहायला मिळतंय या मॅच मध्ये, त्यामुळे कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगणार का याकडे सुद्धा लक्ष लागलंय ते सगळ्याच क्रीडा वर्गाचं. साई संघ टोकती साई गावामध्ये सुद्धा एक चांगली नाईट स्पर्धा रंगली होती. आमचे सुजित मोकल असतील, वैभव मोकल असतील आणि त्याचप्रमाणे रणजित मोकल असतील, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु प्रतीककडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. हो चांगला बॉल. यावेळेस मात्र हलकीशी अपील, परंतु त्या ठिकाणी पहा तेच सांगत असताना पहिल्यांदा बॅटला ब्रश झाला आणि त्यानंतर मात्र पायाला लागून चेंडू गेला असेल तो अगदी फ्लाइंग स्लिपकडे सिंगल येते. पहिल्या दोनही बॉलमध्ये आपण पाहिलं थोडंसं संयमाची भूमिका घेताना दिसले दोनही फलंदाज. म्हणजेच काय आता मात्र जेव्हा बॉल टू बॉल इक्वेशन असते ना तेव्हा कुठेतरी ती आक्रमकता डोक्यामध्ये असते ना, त्या आक्रमकतेला कुठेतरी आपण थोडंसं थांबवतो
आणि संयमाकडे वळतो आणि तेच क्रिकेट सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळते ते जोविली या संघाकडून. पाहूया प्रतीक मोकल चमत्कार करणार का. प्रतीकचा हा बॉल ऑन साईडला स्विंग केलाय, पाठवलाय मिड विकेटच्या वरतून, सामना जिंकलाय तो जोविली या संघानं. अनिकेत मोकलचं अर्धशतक मात्र नाही जिंकू शकलं हे अर्धशतक. साई संघाला हार्ड लक टीम, मीत 11 साई, अभिनंदन 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 टीम जोवेली, हार्ड लक साई. झालाय अर्थातच वाहतूक सेना अध्यक्ष आदरणीय अभिजित दर्गे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. एक सत्काराकडे आपण जाऊया. सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहतोय अभिजित दर्गे सर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सन्मान करण्याची विनंती. सामनावीर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मात्र जाईल. 13 बॉल मध्ये 33 धावांची खेळी साकारली आणि 2 ओव्हर्स मध्ये करत